चला आता बिस्मिल्ला करू, थोडासा अन्न पोटातलं घालून घेऊया, मग परत आपण सुरुवात करू. प्रॉन्स चटणी. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. बिस्मिल्लाहि वाला बरकत. घरातनं निघताना आयच बोलते, पोरा पाठीवर जनावर हाणशील बिनशीला. बोला नाही, इतक्या आतल्या जंगलातल्या नाही जात, उघड्या उघड्यावरनंच काढणार आहे. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. कैसे हाव सगळी? बेस हाव. उम्मीद करताय सगळी बेसच असाल. वेलकम बॅक. एक नवीन व्लॉगवर आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे. आता आपण आहे ना चालल्यावर रानातलं. बघा कोकणातलं नाही ना, प्रत्येक सीझनला काहीतरी फल फ्रूट भाज्या नवीन नवीन येत असतात. तर आता पाऊस पडलेला आहे आणि आता एकदम कवली कवली अशी टाकल्याची भाजी येईल. असं ती दर वर्षाला सुरुवातीला मी खाता. तिला घरातलं हाणून बॉईल करून तिच्यावरती लाल मिर्च भुजायची आणि अख्खीच्या अख्खी मिरची तोडून तिच्यावरती लावायची आणि तिचं पाणी प्यायचं आणि ती भाजी खायची. मग जबरदस्त अंगातलं गरमी येते तिन्ही आणि मग जबरदस्त फायदेशीर आहे ती. तर कुणला खबर आहे आणि कोण कोण खाताव टाकल्याची भाजी त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. आता आपण चालल्यावर रानात टाकल्याची भाजी शोधून आज घेऊन येणार आहोत. उम्मीद करताय व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबाल. केंबुर्ली आणि वहूरच्या मध्ये आहे हा एक झरणा पण पडत असतं. आपण बघूया आता तिला पाणी आहे का नाही. कदाचित नसेलच आता पाणी, कारण पाऊस तर आहे नाही. वर्षाच्या 12 महिने मला वाटतं हा पडत नाही झरणा, फक्त पावसात सुरू होतं. तर आपण थया आता जाणार आहोत भाजी शोधायला. आता ही तुम्हाला फुलं दाखवते ना, ही आहेत कुऱ्याची फुलं. ही पण मग पताची आहेत आणि ह्यांची पण भाजी बनवून खायला मजा येते. जर ही जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला मिळली तर ही पण आपण घेऊन जाऊ. दाखवतो तुम्हाला एकदम क्लोजशी. एकदम हलका हलका पाणी वाहते, एकदम हलका हलका. आपण आपलं गेट्स आणि बॅग ह्या ठेवूया. ह्या आपल्याला कुऱ्याची फुलं दिसलेत मोप. तर आपण पहिले आता कुऱ्याची फुलं काढायला चालू करू. आतल्यान चालत आल्यावर दम लागलाय, पहिले पाणी पिऊया. चला आता सुरुवात करू. झरणाचं पाणी बघा, फ्रेश फ्रेश आहे एकदम. पाणी बघा किती साफ आहे. तोंडावर मारू थोडासा, लय घाम फुटलाय. बारीक बारीक पाणी येते वरनं. हे तुम्हाला समोरच्या बाजूला दाखवत आहे. हे बघा किती कुऱ्याची फुलं आहेत. आपण सुरुवात करूया आता हातनच. हे बघा, हा फूल खायला मोब जबरदस्त. पताचा फूल आहे हा. हे बघा किती आहेत. हा अख्खाचा इसा बंच पुरा काढताय. पिशवी आहे आपल्याजवळ, पिशवीतलं जमा करू.
कुऱ्यांच्या फुलाचा बेनिफिट कुणाला जर खबर असेल ना तर कमेंट करून नक्की सांगा. मी माझ्या वारवडिलांच्या इकडनं ऐकला होता की पोटदुखासाठी जो असतं ना त्रास, पोटदुख्याचा कुणाला त्रास असतो त्याच्यासाठी कुऱ्याची फुलं मोप बेस्ट असतात. आणि शिवाय टाकल्याची भाजी ती पण बेस्ट असतं. हे बघा किती हे फुलं आहे, ह्यांची भाजी मस्त लागतं खायला. कडवट असतं थोडीशी, जो सुरुवातीला नवीन नवीन खायला त्याला थोडंसं तोंड खराब होईल. जंगलचा खजाना आहे हे फल फ्रूट जवरं आहेत ते भाज्या, हे लोकांनी नक्कीच खाल्ले पाहिजेत. जे गावाची लोक आहेत ज्यांना खबर आहे ते हे खातात. शहराच्या लोकांना पॉसिबल नाही हा सगळा मिळणं. कदाचित मार्केटमध्ये जर इकायला आली आणि त्यांनी घेतले तर. कुऱ्याचे फुलं कडू असतात, ते आपल्या घरात कोण खाणार नाही, तर मी एकटाच खाणार आहे, तर माझ्यापुरती मी थोडीशी घेतलं आहे. आता हा हे टाकला जो आपण ह्यासाठी आल्या, ही हे टाकल्याची भाजी ही बघा, तर ही आपण काढायला सुरुवात करू. ही सगळी लोक खातात आमच्या घरातल्या. अख्खा बोका ह्यांचा उपकायचा असतायचा. बघा कशी फ्रेश फ्रेश आणि कवली आहे ना, आत्ता जस्ट येते कारण आत्ताच पाऊस सुरू झाला आहे. आणि ही फ्रेश आणि कवली भाजी खायला खूप मजा वाटतं. आता ही आपण आपल्या पिशवीत टाकूया. तर गरम पण व्हायला लागलाय मोप. ह्याला घराने येऊन मस्त धुवून घ्यायची. किड्यांचे आवाज आहे का? काय आता एक मोप जोरात किडा वड्डेत होता, मना बघला त्याचं चिप भेटला. खाया तो दिसे पण नाही, खबर नाही खाया लपलेला आहे. लगेच चिप भेटला म्हणजे त्याने मना बघला नाही. ही बघा कुऱ्यांच्या फुलाची रास आहे, अख्खा रान भरलाय फुलांनी. आपण 9 वाजता आल्या होत्या, आता जवळजवळ 10 वाजून गेलेत. बराच टाईम जायला, शोधून ते काढायला लागतात ना टाकला. तर आता ह्या जर आपल्याला सावली दिसते, आपण ह्या भेटणार आहोत. रोटी आणलाय, भूक लागली तर रोटी खाऊन घेऊ आणि मग परत टाकला काढायला आपण सुरुवात करू. हाय भेटूया वरती. हा मस्त आहे प्लेन. हाय बैठू. लास्ट इयर आपण ह्या आल्या होत्या, मी आणि आली यायला होता. हा एक ब्लॉग केला होता तेव्हा ह्या बाजूला ह्या फुल पाणी होतं सगळा. आणि त्याच आता आपण ह्या धोंड्यावर भेटल्यावर पाणी नाही बिलकुल. हे बघा काय हे रोटी बघूया. हे काय? हां चपाती आहे. ओके. फॉइलिंग पेपर नाही लावला मी, बोलला फॉइलिंग पेपर नको मला, व्हाईट पेपरमध्ये द्या. म्हणजे काय होईल, ऑइल असतं ना तो पण निघून जाईल आणि शिवाय पाणी नाही सुटणार. काय डब्यातलं काय बघूया. काय? अच्छा प्रॉन्स चटणी आहे. हा भजी आहे मस्त गरमागरम फ्रेश घरात बनवलेली. हिनात काय आहे? ओ वाव, चटणी आहे हिंची खोबऱ्याची. सही आहे सही आहे. चला बिस्मिल्ला करूया आता. चला आता बिस्मिल्ला करू. थोडंसं अन्न पोटातलं घालून घेऊया, मग परत आपण सुरुवात करू. प्रॉन्स चटणी. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. बिस्मिल्लाहि वाला बरकत. मस्त भजी आहे. चटणी माय फेवरेट. काय भारी वाटतं ना निसर्गरम्य वातावरणात बैठून मस्त डबा खायचा, आणि तो पण जंगलात. काश माझ्यासोबत दुसरा कोण असता. टायमात कोण मिळत नाही व हाणायला, आणि मग कमेंट करून बोलतात आम्हाला नाही नेलास, आम्हाला नाही नेलास. नाही ह्यांना फोना करायची तर हे निजलेले असतात सुबाला. कतना आणणार. आयशी मजा मिळते काय गुणला.
चला आता नाश्ता केल्यानंतर मिळू आपण इंशाअल्लाह. अल्हम्दुलिल्लाह फायनली आपला नाश्ता झाला आहे. चला आता पुन्हा भाजी करायला सुरुवात करू. हे बघा रास आहे भाजीची. आज आपला कोट्या पुरा होईल. ह्या ही झाली आपली टाकल्याची भाजी काढून. ही मोप झाली. 4 माणसं येण्यातल्या आरामात खातील. पाणी पिऊया आता. घरातनं निघताना आयच बोलते, पोरा पाठीवर जनावर हंशील बिनशीला. बोला नाही, इतक्या आतल्या जंगलातल्या नाही जात, उघड्यावरूनच काढणार आहे. तर मला सांगा, अशा जनावर पाठीवर येतं खरोखर काय? पण मला वाटतं जर येत असला ना तर आपण जर त्याला काही दुखवल्या होतच येत असेल. ऐसा निष्कारण कशाला कोणाच्या पाठीवर जनावर येईल? काय सही बात आहे जर मला कमेंट करून नक्की सांगा. उम्मीद करताय आजची ही जर्नी तुम्हाला पसंत आली असेल. व्हिडिओ आवडली असली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिळू असेच एक नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत आपला ख्याल ठेवा. ही आपली भाजी झाली रेडी. आणि हा आहे मिरची भुजलेला. हा असा तोडायचा आणि ह्यांच्यावरती लावायचा आणि आता हिंडला खायचा. मस्त पाणी येईल माझ्या तोंडाला बघून.